उद्या अंगारकी चतुर्थी आणि या दिवशी एक असा उपाय मी तुम्हाला दरवेळेस देते, म्हणजे अगदी 12 महिन्यातली दर चतुर्थीला एक उपाय हा आपल्याकडून असतोच आणि तो खूप प्रभावी असतो, हाही तुम्हाला माहिती आहे। आता बघा, या अंगारक चतुर्थीला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे। आपण काय करतो ना, आपण फक्त मोदक, दुर्वा किंवा जास्वंदाचं फूल किंवा तांदूळ किंवा अक्षदा एवढ्यापर्यंतच आपण जातो। पण एक गोष्ट आहे जी गणपती बाप्पाला खूप आवडते आणि असं म्हटलं जातं की ही गोष्ट गणपती बाप्पाला अर्पण केल्याने आपल्या घराचं दारिद्र्य जे आहे ते संपून जातं आणि भगवान जे आहेत आपल्याला, गणपती बाप्पा जे आहेत ते आपल्याला अगदी वरदान देतात की तुमचं जे आयुष्य आहे ते सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर आणि त्याचबरोबर भरभराटीने जावं, कारण गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच कुठल्याही गोष्टीची सुरुवात होते। तेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद जर का हवा असेल तर उद्या तुम्ही उपवास करा किंवा नका करू, पण एक गोष्ट अगदी महत्वाची आहे ती करा। तर गणपती बाप्पाच्या कोणत्याही मंदिरात जाऊन, मंदिरातच, घरातल्या गणपतीला नाही, मंदिरातच गणपती बाप्पाच्या कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्हाला शमीची पानं अर्पण करायची आहे आणि ती शमीची पानं अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पाला तुमचं दुःख, तुमच्या ज्या गोष्टी आहेत, तुमचं जे कर्ज आहे, तुमचं जी पैशासंदर्भात भावना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आणि बाप्पाला म्हणायचंय की माझं जे काही दारिद्र्य आहे ते संपव आणि मला कार्य करायला, मला पुढे जायला मदत कर आणि मार्ग दाखव। नक्कीच तुमचे पुढचे प्रश्न सुटतील आणि येत्या चतुर्थीपर्यंत काही ना काही मार्ग हा निघालेला असेल, कारण हा उपाय फक्त आणि फक्त अंगारकीला केला जातो, त्याशिवाय नाही। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।